दत्तगुरूंना मनापासून शरण जाणे म्हणजे नेमके काय? प्रत्येक भक्ताने जाणून घ्यावे. शरणागतीची पहिली पायरी म्हणजे मी कर्ता आहे. हा मनातील अत्यंत जाचक आणि भयंकर अहंकार मुळापासून कायमचा सोडून देणे. जोपर्यंत माणसाला स्वतःच्या बुद्धीचा, पैशाचा आणि अधिकाराचा गर्व असतो, तोपर्यंत तो ईश्वराला कधीही आणि खऱ्या अर्थाने शरण जाऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट केवळ साक्षात दत्तगुरूंच्याच इच्छेने घडत आहे, हा अत्यंत निखर भाव अंतःकरणात रुजवणे म्हणजे शरणागती होय. हा कर्तेपणाचा भार उतरवताच भक्ताचे मन एका लहान आणि निरागस बालकासारखे अत्यंत निर्मळ, पारदर्शी आणि स्फटिकासारखे शांत बनते. स्वतःला केवळ एक निमित्त मात्र साधन मानून जगणारा हा भक्त साक्षात दत्तगुरूंच्या अथांग कृपेचा आणि प्रेमाचा खरा मानकरी ठरतो. शरणागती म्हणजे संकटाच्या वेळी देवाला दोष न देता ते दुःख साक्षात ईश्वराचा प्रसाद मानून अत्यंत हसतमुख आणि स्थितप्रज्ञपणे स्वीकारणे. निशंक हो, निर्भय हो मनारे या तारक मंत्राच्या पठणाने भक्ताला हे समजते की हे दुःख त्याच्या भयंकर संचित कर्माची अत्यंत सात्विक शुद्धी करत आहे. अनेक भक्तांचा असा जिवंत आणि अंगावर काटा आणणारा अनुभव आहे की भयंकर आजारपणात किंवा अपयशात केवळ याच मंत्राने त्यांना लढण्याची अफाट ताकद दिली. जेव्हा भक्त रडण्याऐवजी देवासमोर उभा राहून सांगतो की तुझी इच्छा तीच माझी इच्छा, तेव्हा साक्षात परब्रह्म त्याच्या अत्यंत निखळ प्रेमात पडते. तक्रार थांबवून ईश्वराच्या अत्यंत अचूक नियोजनावर ठेवलेला हा आंधळापण डोळस विश्वास भक्ताला मृत्यूच्या दाढेतूनही अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढतो. भविष्याची आणि उद्याच्या दिवसाची अनामिक चिंता साक्षात दत्तगुरूंच्या तिजोरीत कायमची जमा करून अत्यंत निर्भयपणे जगणे म्हणजेच शरणागती. अर्धे आयुष्य उद्या काय होईल या खोट्या काळजीत संपते, पण शरण गेलेला भक्त ही भयंकर भीती स्वतःच्या मनातून समूळ नष्ट करतो. ज्याने मला जन्म दिला आहे तो माझ्या पोटाची आणि कल्याणाची साक्षात काळजी घेईल, हा त्याचा अढळ आणि ईश्वरी विश्वास असतो. तो भविष्याच्या भ्रमात न अडकता आजच्या वर्तमानात आपले कर्म अत्यंत प्रामाणिकपणे आणि कोणत्याही ताणतणावाविना पार पाडतो. भीतीमुक्त होऊन वर्तमानात जगण्याची ही अद्भुत कला भक्ताच्या आयुष्याचे सार्थ्य साक्षात ब्रह्मांड नायकाच्या हातात अत्यंत सुरक्षितपणे देते. देवासमोर स्वतःचे सर्व भौतिक मुखवटे फाडून स्वतःच्या भयंकर चुकांबद्दल अत्यंत प्रामाणिक आणि खऱ्या मनाने पश्चाताप करणे हीच खरी शरणागती आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या सिद्ध बीज मंत्राच्या नित्य नामस्मरणाने आणि साक्षीने जेव्हा भक्त अश्रू ढाळत आपल्या पापांची कबुली देतो, तेव्हा साक्षात ईश्वराचे हृदय वितळते. अनेक लोकांचा असा थरारक अनुभव आहे की चुकीच्या मार्गावर जाऊन उद्ध्वस्त झालेले आयुष्य केवळ एका खऱ्या पश्चातापाने एका रात्रीत अत्यंत तेजस्वी मार्गावर आले. दत्तगुरू भक्ताचा भूतकाळ पाहत नाहीत, ते केवळ त्याच्या डोळ्यांतील माफीची ती अत्यंत शुद्ध आणि सात्विक तळमळ पाहतात. स्वतःचा खोटा मोठेपणा सोडून देवासमोर अत्यंत लहान होणारा हा भक्त साक्षात दत्तगुरूंच्या विशाल आणि क्षमाशील कुशीत कायमचा विसावतो. केवळ मूर्तीत देव न शोधता निसर्गातील प्रत्येक जीवात आणि मुक्या प्राण्यात साक्षात दत्तगुरूंचे रूप पाहण्याची अद्वैत दृष्टी म्हणजे शरणागती. जो माणूस मंदिरात पूजा करतो पण बाहेर लोकांचा आणि प्राण्यांचा अत्यंत निर्दयपणे तिरस्कार करतो, तो देवाला कधीही शरण गेलेला नसतो. शरण आलेला भक्त स्वतःचे दुःख विसरून अत्यंत निखळ करुणेने गरिबांचे अश्रू पुसतो आणि मुक्या प्राण्यांना अत्यंत मायेने घास भरवतो. मी ज्याची मदत करत आहे त्याच्या रूपात साक्षात माझे स्वामीच उभे आहेत, ही त्याची अत्यंत उच्च आणि सात्विक भावना असते. सर्वांमध्ये एकाच ईश्वराला पाहणारी ही प्रगल्भ दृष्टी भक्ताच्या हृदयाला साक्षात एका पवित्र आणि चालत्या बोलत्या मंदिरात रूपांतरित करते. सर्व दरवाजे बंद झाल्यावर
आणि मदतीची सर्व आशा संपल्यावरही देवावरील आढळ विश्वास तसूवरही न ठरू देणं म्हणजेच परमोच्च शरणागती होय. श्री स्वामी समर्थ या अत्यंत प्रभावी नामाचा जप करत जो भक्त भयंकर वादळातही पाय रोवून उभा राहतो तो ईश्वराची सर्वात कठीण सत्व परीक्षा पास होतो. अनेक रुग्णांचा असा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहे की डॉक्टरांनी आशा सोडल्यावर याच अखंड नामस्मरणाने त्यांना साक्षात मृत्यूच्या छायेतून जीवनदान दिले. माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत हा संकटातील आर्त आणि अत्यंत प्रबळ विश्वास साक्षात नियतीचे सर्व नियम वेगाने वाकवतो. हतबलतेच्या या शेवटच्या क्षणी दत्तगुरु साक्षात संकटमोचक बनून प्रगट होतात आणि भक्ताला अत्यंत सुरक्षितपणे स्वतःच्या कुशीत उचलून घेतात. देवासमोर जाऊन मला हे दे आणि ते दे अशी अत्यंत स्वार्थी भीक मागण्याची वृत्ती कायमची सोडून देणं म्हणजेच खऱ्या अर्थाने शरण जाणं होय. जोपर्यंत मनात पैशांची आणि भौतिक सुखांची विषारी लालसा असते तोपर्यंत भक्ती केवळ एक व्यापार असते, ती कधीही शरणागती नसते. शरण आलेला भक्त स्वामी जे देशील त्यात माझे परमोच्च समाधान आहे अशी अत्यंत स्थितप्रज्ञ आणि निष्काम अवस्था नैसर्गिकरित्या गाठतो. जेव्हा तो स्वतःसाठी काहीही मागत नाही नेमके तेव्हाच साक्षात त्रैलोक्याचे वैभव आणि अथांग यश दासासारखे त्याच्या पायाशी येऊन लोळण घेते. अपेक्षांच्या या जाचक ओझ्यातून मुक्त झालेला भक्त संसारात राहूनही कमळाच्या पानासारखा अत्यंत अलिप्त, विरक्त आणि परमानंदी जीवन जगतो. स्वतःची भौतिक बुद्धी आणि तर्क चालवणे पूर्णपणे थांबून केवळ आतल्या आवाजाला, अंतर्ज्ञानाला, साक्षात ईश्वराची आज्ञा मानणे हीच शरणागती आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या जपाने भक्ताचे आज्ञाचक्र अत्यंत प्रखरपणे जागृत होते आणि त्याला आतून अत्यंत अचूक ईश्वरी संकेत मिळू लागतात. अनेक भक्तांचा असा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे की अत्यंत गुंतागुंतीच्या निर्णयात या आतल्या आवाजाने त्यांना लाखो रुपयांच्या फसवणुकीपासून साक्षात वाचवले. भक्ताचे निर्णय आता त्याचे स्वतःचे राहत नाहीत तर ते साक्षात दत्तगुरूंची इच्छा बनून अत्यंत भव्य आणि यशस्वी होऊ लागतात. स्वतःचे विचार शून्यात विलीन करून साक्षात ईश्वराच्या बुद्धीवर आणि नियोजनावर चालणारा हा भक्त आयुष्यात कधीही आणि कुठेही अपयशी होत नाही. स्वतःला त्रास देणाऱ्या आणि फसवणाऱ्या विरोधकांनाही अत्यंत मोठ्या मनाने आणि सात्विक प्रेमाने कायमचे माफ करणं ही शरणागतीची एक प्रगल्भ ओळख आहे. जोपर्यंत मनात सूडबुद्धी आणि रागाचा भयंकर अग्नी पेटलेला असतो तिथे साक्षात ईश्वराचा आणि शांतीचा वास कधीही राहू शकत नाही. ज्याने मला त्रास दिला त्याचा न्याय साक्षात माझे स्वामी करतील हा विचार भक्ताला रागाच्या भयंकर आणि विघातक ओझ्यातून एका क्षणात मुक्त करतो. क्षमाशीलतेची ही साक्षात आईसारखी भावना भक्ताच्या अंतःकरणाला एका अत्यंत पवित्र, चैतन्यमय आणि निर्दोष मंदिरात रूपांतरित करते. दुसऱ्याच्या अत्यंत मोठ्या अपराधांना पोटात घालणारा हा शरण आलेला भक्त साक्षात दत्तगुरूंच्या अत्यंत विशाल आणि क्षमाशील स्वरूपाचा जिवंत आरसा बनतो. शरणागतीचा अत्यंत अंतिम आणि परमोच्च टप्पा म्हणजे भक्त आणि भगवान यांच्यातील सर्व दुरावा कायमचा संपून साक्षात अद्वैत एकरूपता साधणे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा नाद रोम रोमात भिनल्यावर भक्ताला हे समजते की साक्षात दत्तगुरु बाहेर नसून त्याच्या स्वतःच्याच हृदयात विराजमान आहेत. अनेक सिद्ध योग्यांचा आणि भक्तांचा असा अनुभव आहे की या अद्वैत अवस्थेत त्यांना संकटाच्या आणि मृत्यूच्या छायेतही साक्षात परमानंदाची आणि ईश्वरी प्रकाशाची प्रचिती आली. तो केवळ एक बाहुले बनून अत्यंत निष्काम भावनेने आपले उरलेले आयुष्य साक्षात जगाच्या कल्याणासाठी एका दीपस्तंभासारखे खर्च करतो. स्वतःचे अस्तित्व कायमचे संपून साक्षात परब्रह्माचेच अत्यंत पवित्र रूप बनणं हीच दत्तगुरूंना मनापासून शरण जाण्याची सर्वात मोठी आणि अंतिम फलश्रुती आहे. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.